नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। शेतकऱ्यांना 689 कोटींची मदत। नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 689 कोटी 52 लाख रुपयांची मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे। याबाबतचा GR जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली। नांदेड जिल्हा ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 7,74,313 शेतकऱ्यांची 6,48,533.21 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली। यासाठी 553 कोटी 48,62,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। परभणी जिल्हा जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे 2,38,530 शेतकऱ्यांचे 1,51,222.6 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना 128 कोटी 55,38,000 रुपयांची मदत मिळणार आहे। सातारा जिल्हा जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या पावसामुळे 142 शेतकऱ्यांचे 21.60 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली। त्यासाठी शासनाने 3,23,000 रुपयांची मदत मंजूर केली आहे। सांगली जिल्हा जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे 13,475 शेतकऱ्यांचे 4,074.27 हेक्टर हे बाधित झाले आहे। दुष्काळाचे निकष कसे आहेत? शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2009 मध्ये बदल करून 2013 मध्ये नवीन संहिता आणली। त्या दुष्काळातील पहिले, दुसरा व तिसरा टप्पा कळ ट्रिगर तपासण्याचा येतो। पावसाळ्यातील पहिल्या 2 महिन्यांतील पाऊस कमी असेल तर तसेच जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील पाऊस, सप्टेंबरमधील पाऊस यांचे निर्देशांक तपासण्यात येतात। पाऊस, वनस्पती, माती, जल निर्देशांक, पीक पाहणी, नजर आणेवारी, अंतिम आणेवारीवरून दुष्काळ घोषित होतो। सध्याच्या परिस्थितीनुसार जून व जुलै महिन्यात कमी पाऊस आहे। ऑगस्टमध्ये सरासरी 1.5 पट पाऊस झाला तर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। आता पाहूया चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव। पहिली बाजार समिती आहे नगर, जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो सातारा 300 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो राहता उन्हाळी कांदा 4,623 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,300 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो जुन्नर, नारायणगाव, चिंचवड जातीचा कांदा 26 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,200 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो जुन्नर, आळेफाटा, चिंचवड जातीचा कांदा 7,444 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,510चा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा 12,195 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा 17 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती पुणे मांजरी लोकल कांदा 56 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,400 रुपये मिळत आहेत। त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा 830 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,500 रुपये मिळत आहे। वाई लोकल कांदा 15 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो अकोले उन्हाळी कांदा 1,595 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,400 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा 19,468 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,600 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पारनेर उन्हाळी कांदा 5,885 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो रामटेक उन्हाळी कांदा 38 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे। तर मित्रांनो हे झाले चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।